आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू, फडणवीसांना फक्त आज आणि उद्याची संधी, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला, फडणवीसांवरती खालच्या शब्दात टीका खपवून घेणार नाही, भाजप नेत्यांचा मनोज जरांगेंना इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईवर अपशब्द काढले नाहीत, ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. महाराष्ट्रातील नेतेही त्यांच्याप्रमाणे खोटं बोलतायत. मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवरती हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवरती नाराजी. केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यामुळे नाराजीचा सूर. तर फडणवीसांनी शिंदेंना बडतर्फ करावं, राऊतांची टीका. डीजे ऐवजी बाहेरगावचे बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाटांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून पेटलेल्या वादावर केंद्रीय गृहमंत्री शहांचं स्पष्टीकरण. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव दिला राजीनामा. नाशिकच्या अंबडमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या. बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचं, त्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. दोघे अटकेत, एक जण फरार. ठाण्यात डिसेंबर अखेर मेट्रो धावणार. सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रोची चाचणी. 10 स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये मनसेच्या 2 माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे मनसेला मोठा धक्का मानला जातो. सुप्रिया सुळेंनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली. धर्मरक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. धाराशिवच्या सारोळा बुद्रुक गावातील मराठा समाजानं मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी मराठा समाजानं रॅली काढली, गावात शक्ती प्रदर्शन केलं. दरम्यान मुंबईतील 29 ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. ठाणे महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंडल यात्रा काढण्यात आली. यावेळी राजापूरकरांनी जरांगेंना दिल्लीत जाऊन आरक्षण घेण्याचा सल्ला दिलाय, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असंही ते म्हणाले. नाशिकमध्ये आदिवासी संघटनांनी गेल्या 40 दिवसांपासून बिऱ्हाड आंदोलन केलंय. आश्रमशाळेमध्ये शिक्षकांच्या बाह्य स्रोताद्वारे भरतीचा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर रोजंदारीवरील शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याची विनंती आंदोलकांनी केली आहे. शहरातील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालंय. रस्ता दुरुस्तीच्या मागणीकरता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कोंबड्या घेऊन आंदोलन केलं. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली. चिपळूणमध्ये कोकणवासियांना घेऊन आलेल्या एसटी बसेसच्या पार्किंगसाठी जागाच नाही. चिपळूण शहरातील दोन्ही डेपो फुल झालेले आहेत. पार्किंग करताच जागा नसल्यानं बसेसच्या रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नाशिक शहरात वाहतूक विभागाकडून कॅमेरे बसवण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑटोमॅटिक चलान कट होणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वाहतूक नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं.
कराडच्या गोवारे परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल जप्त केले. सोलापुरामध्ये डीजे विरोधात डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरली. डीजे बंदीच्या समर्थनार्थ डॉक्टरांनी मोर्चा काढला. रॅली काढत डीजे बंदीला पाठिंबा दिला. मनमाड येवला शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. चिपळूण तालुक्यातील जिल्हा सर्व चिकित्सा पशुवैद्यकीय रुग्णालय शेवटची घटका मोजता इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या सभोवताली चिखल आणि गवताचं साम्राज्य असून भंगारात गेलेल्या गाड्या अशाच पडून आहेत. विशेष म्हणजे या चिकित्सालयातील प्रयोगशाळा मुंबईत हलवल्यानं जिल्ह्यातील पशुधन रामभरोसे आहे असं दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी दहीहंडीला हजेरी लावली. या दरम्यान नागरिकांसह डीजेच्या तालावर थिरकत आमदारांनीही आनंद लुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी बघण्याकरता गेलेला विद्यार्थी कुंडात बुडाला. विद्यार्थ्याला वाचवण्याकरता शिक्षकानंही उडी घेतली, पण शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीमध्ये 2 दिवसांपूर्वी किरकोळ वादातून झालेल्या हत्या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव का घेतलं म्हणत पोलिसांसमोर पाडसवान कुटुंबाला गव्हड याच्या वडिलांनी धमकी दिली, धक्काबुक्की केली. मावळमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह तळ्यात सापडला. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. तलावाकाठी मुलीची दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालाय. मनमाडच्या पानेवाडी स्थानकाजवळ डब्याचे प्रेशर पाईप तुटले आणि गाडीचा खोळंबा झाला. लोणेरेजवळ पडलेल्या खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा आधार देण्याचं काम सुरू आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉकचे गड्डे तयार केले जात आहेत. त्यामुळे अवघ्या 2 दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झालेला आहे. राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झालेला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतात. दरम्यान मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागात वातावरण ढगाळ राहणार आहे. खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं. तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं. या प्रमुख मागण्यांकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं. गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावायला सुरुवात पण झालेली आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलंय. त्यात आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो 3 आरे वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर. आतापर्यंत रविवारी सकाळी 8:30 पासून मेट्रो सुरू होत होती. रविवारी 31 ऑगस्टपासून आता हीच मेट्रो सकाळी 6:30 पासून धावणार आहे. त्यामुळे सकाळी मेट्रोनं कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असून त्यावेळचे रेल्वे आरक्षण करण्याकरता प्रवाशांची आत्ताच लगबग सुरू आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्यानं प्रवाशांनी सकाळीच तिकीट काढायला सुरुवात केली आहे. परंतु रेल्वन ॲप, IRCTCचे संकेतस्थळ आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीटं काढताच येत नाही आहेत. देशभरात सध्या ई-फार्मसी आणि क्विक कॉमर्स मंचावरून ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अथवा बोगस चिठ्ठीच्या आधारे ही विक्री केली जाते. या बेकायदा औषध विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं केली आहे.
गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. याच काळात पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही वाढतात. त्यांना आळा घालण्याकरता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत म्हणून प्रसादाच्या पदार्थात भेसळ होऊ नये याकरता त्रिस्तरीय योजना आखण्यात आली आहे. गणेशोत्सवाला राज्य सरकारनं राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय. त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेअंतर्गत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही अनुदान द्यावं अशी मागणी समितीनं केली. मेट्रो 3 मार्गावरील भूमिगत असलेल्या विधान भवन स्थानकातून मंत्रालय, विधान भवन आणि नवीन प्रशासकीय इमारतीत थेट जाता येणार आहे. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून सहजपणे मंत्रालयात प्रवेश मिळावा याकरता MMRCL कडून तब्बल 306 मीटर लांबीचा सबवे तयार करून दिला जाणार आहे. त्याचं काम सुरू आहे. डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर 50% आयात शुल्क लावायला त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो. एनआरओच्या ताज्या अहवालानुसार तसं जर झालं तर भारतात घरबांधणीचा खर्च 5% किंवा त्यापेक्षा अधिक खर्चानं वाढू शकतो. कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचारी असतात. देवेंद्र फडणवीसांना 2 दिवसांची संधी देतो. 2 दिवसात आरक्षण द्या. मुंबईला येण्याची गरज पडणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 27 तारखेला अंतरवाली सोडली की कुणाचं ऐकणार नाही. आरक्षण न दिल्यास तुमचं सरकार उलथवून टाकू अशी धमकी जरांगेंनी दिली आहे. सरकारला अजूनही 2 दिवसांचा वेळ आहे. महाराष्ट्र अस्थिर करू नका. सरकारनं आडमुठी भूमिका सोडावी. मराठा समाजाला वेठीस धरू नये असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. 27 ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईकरता निघणार आहे. 27 तारखेला शिवनेरीवर मुक्काम करून 28 तारखेला आझाद मैदानावर पोहोचणार आहे अशी माहिती मनोज जरांगेंनी दिली. आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार असा निर्धार जरांगेंनी दिला. 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. जरांगेंनी ठणकावलं. आम्ही न्यायाकरता मुंबईला जातोय, कुणाला त्रास द्यायला नाही असं जरांगे म्हणाले. 10% आरक्षण म्हणजे भाड्याचं घर आहे. आम्हाला सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो देखील लावण्यात आलाय. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळीत राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेलं हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरलाय. जरांगे 29 तारखेला मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी कुणरत्न सदावर्ते करतायत. या आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा दावा सदावर्तेंनी केला आहे.